कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए अजिबात गोंधळ करायचा नाही हा. दादा, वहिनी, शिवा, दाजी ना कोणी पप्पी द्यायची ना घ्यायची, कळलं का? आशू, माझं लक्ष आहे तुझ्याकडे. मी जरा ते लाईटीचं बघून येतो. हो मी पण जरा येते. मी जरा आलोच. कुठे? वॉशरूम? आशू आलोच रे. अगं तू कशाला आलीस? मी बघतो ना. जिथे तू तिथे मी. तुळज याट लागले का तुला? हो तुझं. आपण फ्यूज करूया का? हो मी करते. कशाला हात लावती तू? तुला काही झालं बिलं तर? मी बघतो. तार खराब झाली. थांबा ना तुम्ही. थांब मी घेऊन येते. आता हिला कवा सापडायची? मलाच बघितलं पाहिजे. काय झालं? आलीस तू. काय झालं काय? आतमध्ये काय चाललं होतं तुझं? का बोलायची गरज होती? आपण कुठे आहोत, काय बोलतोय, थोडं तरी भान पाहिजे ना. आणि तू टोमणे काय मारतेस ग मला? तुला काय वाटलं मला कळत नाही? ते प्रेम तर प्रेम, नाही तर गेम. म्हणजे म्हणजे काय असतं हे? एक मिनिट जरा, तू चिडतोयस कशाला एवढं? आणि माझं प्रेम आहे तर आहे एवढंच बोलले ना फक्त. अगं पण सगळीकडे ढोल वाजवायची काय गरज आहे त्याची? आणि ज्यांनी काही फरकच पडणार नाहीये त्याच्याबद्दल. काही फरक पडण्यासाठी मी प्रेम करते का तुझ्यावर? हा, माझं स्वार्थी आहे का प्रेम? तुझ्या प्रेमाचा फायदा वगैरे घेते असं वाटतंय का तुला? बोलशील का काही? मला नाही बोलायचं. आशू, काही नाही बोललो तर आपल्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होणार? जे प्रॉब्लेम सॉल्व्हच होणार नाहीये त्याबद्दल चर्चा कशाला करायची? अरे मग काय असंच राहायचं आयुष्यभर? नाही माहिती. अरे आशू, हे काय उत्तर आहे? आणि तुला कळते का तू काय वागतोयस माझ्याशी? तू बर्थडेच्या दिवशी जे वागलास ते त्याचा विचार करून मला त्रास होतोय. तू त्याच्या आधी तर वेगळं वागत होतास, छान वागत होतास माझ्याशी. हे बघ, मी तुला योग्य वेळ आली की तुला सांगितलं. कधी कधी येणार आहे तुझी वेळ? हा, तुला मगाशी टोमणा लागला ना आत, म्हणजे तुझ्या मनात काहीतरी वेगळं चाललंय ना. पण बॉस, माझं तसं नाही आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे तर आहे. तू हे जे काही वागतोयस ना विचित्र, तर राग येतोय मला. पण जाऊ दे, तुला जे काही उत्तर द्यायचंय ना मला ते देऊन टाक आणि मोकळा हो. आशू, पप्पा यार, परीक्षा संपतच नाहीयेत. पण ठीक आहे, तुमची मुलगी पण खमकी आहे, सगळं नीट करेल. बघाच तुम्ही. ही काय तुझ्या गॅरेजची गाडी नाही शिवा, लगेच रिपेअर व्हायला. आता आशू तुला कसा सोडतो की नाही बघच. तुझ्या कॉन्फिडन्सचा ब्रेक फेल होईल आणि तुझ्या प्रेमाची गाडी डायरेक्ट दरीत जाईल. ला 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 ला. अरे राईट नाही आले अजून. नाही. थांबा मी बघतो.
थांब, मला माहिती तुला नाही सापडणार. हातच फ्यूज उडायला हवा होता का रे? नाहीतर काय. खाली किती छान गाणी म्हणत होतो आपण. किती दिवसांनी माणसाने घर भरलं होतं ना. भारी वाटत होत. पण काय उपयोग, कोणीतरी रोमॅन्टिकच होत नाही. मग अशा वेळेला माणसाने करायचं तरी काय? खरंच रोमॅन्टिक नाही का? आता बोल. अरे हो. सूर्या तुळजा नाही आले का अजून? नाही आणि लाईट पण नाही येत. काही झालंय का? काय माहिती, आपण जाऊन बघूया का? चला बघूया. चला, चला बघू. चला. काही क्षण बोलूनच खराब करायचे नसतात. मला फक्त तुला बघत राहावंसं वाटतंय. तुला जवळून अनुभवायचंय, तुझ्यात हरवून जायचं. इकडे तर कोणीच नाहीये. अरे मग कुठे गेले तू ग? दादा वहिनी कुठे आहात तुम्ही? मी पण हरवून जातो तुझ्या डोळ्यात बघितलं की. मला काही सुचत नाही. असं वाटतं हा क्षण इथंच थांबावा. इथून पुढचा सगळा जन्म तुझ्या मिठीत जावा. खरंच? तुझी शपथ. सप्पान की है आहे खरं ग, काही कळना मला जग. याआधी तर असं काही तुझ्या डोळ्यात कधीच पाहिलं नाही मी. ते बघायचं नसतं, अनुभवायचं असतं. सूर्या, आता मलाही असंच वाटतंय की हा क्षण आता इथेच थांबून राहावं. तुलाही असंच वाटतंय ना? नाही, आम्हाला नाही असं वाटत. म्हणजे आम्हाला अंधारात जायचं नाहीये. हो ना, मला नव्हतं माहिती आमचा दादा एवढा रोमॅन्टिक येते. काय काय झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.